नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत नवीन तांदळाच्या पिठापासून आक्षी आणि लापशी. ही खूप पारंपरिक असा पदार्थ आहे. बनवायलाही सोपं आणि चवेला पण खूप छान लागते. तर चला तर मग बनवूया आपण आक्षी आणि लापशी. इथे मी 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जवळपास एका वाटीमध्ये 4 आक्षी वगैरे तयार होते. यामध्ये आता अर्धा पाऊण चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे सारण भिजवून घ्यायचं आपण. जसं ज्याप्रमाणे डोस्याचं सारण असते त्याप्रमाणे हे सारण भिजवून घ्यायचं. खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं. आपलं सारण आता तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूप पातळ पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे. याला 10 मिनिटं असं झाकून ठेवून द्यायचं. आता तोपर्यंत आपण आपली लापशी तयार करून घेऊया. त्यासाठी काय काय लागते ते बघा. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. एक वाटी आता साखर टाकून घेत आहे मी. आपली लापशी घट्ट होण्यासाठी आपण जो तांदूळचं पीठ भिजवलेलं होतं त्यापैकी 1 चम्मच तांदळाचं पीठ भिजवलेलं यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे आपली लापशी छान घट्ट येणार. याला छान मिक्स करून ते छान उकळी येऊ द्यायचं. त्यामध्ये थोडा घट्टपणा येतपर्यंत त्याला शिजवायचं. आपलं सारण आता तयार झालेलं आहे. आता आपण आक्षी तयार करून घेऊया. त्यासाठी तवा गरम करू. तवा गरम झालेला आहे. आता यावर थोडंसं तेल टाकायचं. तो सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. आता आपण आक्षी तयार करून घेऊया. यावर थोडंसं तेल टाकूया. त्यानंतर हे दोन्ही बाजूनी छान शिजू द्यायचं आहे. आता आपली लापशी छान शिजलेली आहे, घट्ट पण आलेली आहे. यावर आता इलायची पावडर टाकायची आहे. आपली लापशी आता रेडी टू सर्व. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वॉचिंग फॉर थँक्यू.